आता गावाला जायची तयारी चालली होती माझी आणि तीच पॅकिंग करून बसले होते आणि वंशचं काय मध्येच चाललं होतं. हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? गावाला जायचं आहे म्हटलं, थोडंफार सामान लागतं म्हणून ह्यांना बोलले मी आपण बाहेर जाऊया. आणि हे बोलले चल लगेच. आणि वंशला ना 15-20 दिवस झालं बाहेर काढलंच नव्हतं आणि आज बाहेर गेलो होतो. तो असं काय मध्येच करत होता. आमच्या नियरबाय झुडिओ आहे म्हटलं, तिथलं कलेक्शन बघून घ्यावं म्हणून झुडिओमध्ये आलो आणि ते छान छान व्हेरायटी कलेक्शन खूप आले होते. आणि असं आहे माझं, दरवेळेस हा प्रकार माझ्यासोबत घडलाच. म्हणजे मी जेव्हा पण झुडिओमध्ये जाते आणि मी जेव्हा फुटवेअर घ्यायला बघते आणि मला कधीच माझ्या साईजची सँडल भेटत नाही. आत्ता मी पहिल्यांदा चेक करत होते की बघू आज भेटली तर, आणि मला ते पण सेमच होतं, 36, 37 हाच नंबर आणि मला पाहिजे असतो 35 नंबर. कारण माझे पाय खूप लहान आहेत. कुठे पण दुकानामध्ये पण घ्यायला गेलं ना तर मला चप्पलचा खूप प्रॉब्लेम येतो. फायनली मला आत्ता एक पहिल्यांदा झुडिओमध्ये 35 नंबरची चप्पल भेटली होती. आणि कशी वाटत होती नक्की कमेंट करून सांगा. नंतर मग वरती गेलो होतो मेन्सवेअरमध्ये. वंशच्या पप्पाला पण शूज घ्यायचे होते. म्हटलं जेंट्सचं पण काय कलेक्शन आले, वंशसाठी पण काय बघायला भेटेल म्हणून वरती गेलो. आणि तिकडं असं सेल लागलं होतं शूजचं आणि वंशच्या पप्पाला बोलले घे म्हणून. हे काही आता घेणारच नाहीत, ऐकणार नाही. मस्त असं मेन्सचा पण होता तिकडे. दोघांचं इकडे शूज बघायचं चाललं होतं. तोपर्यंत मी खाली जाऊन परत माझ्यासाठी इयरिंग्स वगैरे बघत होते. आणि मला काही आवडले नव्हते एवढे कलेक्शन. मागच्या वेळेस मी घेतले होते झुडिओमधनं आणि ते छान होते. ह्यांना बोलले तुम्ही वरती घ्या. बघा ना, वंश ते पण शांत बसला नाही. तुम्हाला ती क्लिप नाही टाकले, पण वंश ना माझा झुडिओमध्ये इतका जोरात पडला होता ना, काय करणार, पोराचं असंच असतं. मग काय घरी आलो, जेवण वगैरे केलं. फायनली आता मी निघाले जाण्यासाठी. चला भेटू आता, गावाकडले व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.